सोलापूरमध्ये पर्यावरण संवर्धनाचा एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला आहे। ऑपरेशन मोकळा श्वास अंतर्गत वडाच्या झाडांभोवती अडकलेले नायलॉनचे दोरे काढून झाडांना आणि छोट्या पक्ष्यांना जीवदान देण्यात आलं। वटपौर्णिमेनिमित्त महिलांकडून वडाच्या झाडाला गुंडाळण्यात आलेले दोरे आणि कापूस अनेक महिने झाडांवर तसेच राहिल्यामुळे पक्षी, वटवाघुळे आणि इतर लहान जीवांच्या अधिवासाला धोका निर्माण होत असल्याची बाब लक्षात घेऊन एकत्व सोशल फाउंडेशन बाळेच्या सदस्यांनी ऑपरेशन मोकळा श्वास ही पर्यावरणपूरक मोहीम राबवली। या उपक्रमाअंतर्गत बाळे व परिसरातील अनेक वडाची झाडे दोऱ्यांच्या विळख्यातून मुक्त करण्यात आली। वटपौर्णिमेनंतर झाडांवर राहिलेला दोरा व कापूस अनेक पक्षी घरटे बांधण्यासाठी किंवा अन्न समजून खातात, त्यामुळे ते त्यात अडकून जखमी होण्याच्या तसेच मृत्युमुखी पडण्याच्या घटना घडतात। याशिवाय झाडांवरील किडे, मुंग्या, सरडे, पाली आदींचा नैसर्गिक अधिवासही बाधित होतो। ही बाब लक्षात घेऊन एकत्वच्या सदस्यांनी धार्मिक भावना अबाधित ठेवत अत्यंत संवेदनशीलतेने झाडांवरील दोरे काढून त्यांना मुक्त केले आहे। यावेळी झाडांभोवती साचलेले निर्माल्यही गोळा करून त्याची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली। तसेच झाडाभोवतीचा परिसर स्वच्छ करण्यात आला। झाडांवर गुंडाळलेल्या कोरड्या दोऱ्यांमुळे आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो। ही बाब लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे यंदाही ही मोहीम राबवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले। या उपक्रमात प्रवीण गावडे, कुलदीप पवार, किरण सरवळे, ऋषिकेश हरसुरे, राजेश केकडे, शहाबाज मकानदार, दीपक करकी, पिरप्पा कोळी, राजेश वाघमोडे, शुभम जाधव, पारस करंडे यांच्यासह एकत्व सोशल फाउंडेशनच्या अनेक सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला।